हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण आपली जी एस-एम-सीची सीरीज आहे, ती एस-एम-सी सीरीज चालू करणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एस-एम-सी काय असतं, त्याचा वापर कसा केला जातो, लिक्विडिटी जी मार्केट चालवण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते, ती कशी तयार केली जाते. आपण आजपर्यंत जी ट्रेडिंग करत आलो आणि यानंतर जी एस-एम-सी शिकल्यानंतर जी ट्रेडिंग करणार आहोत, यामध्ये आपला काय फरक असणार आहे? छोट्या कॅपिटलवाल्या लोकांनी काय केलं पाहिजे किंवा ते काय चुकी करतात? ट्रेडिंग कोणी केली पाहिजे? या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. आजपर्यंत आपली जी ट्रेडिंग होती ना, ती सपोर्ट, रेजिस्टन्स, चार्ट पॅटर्न, इंडिकेटर्स, प्राइस ॲक्शन झाली. त्याच्यानंतर ब्रेकआउट झालं, तुमचं रिटेस्ट झालं. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही ट्रेडिंग केली. मग आता एस-एम-सीमध्ये तुम्हाला थोड्या वेगळ्या गोष्टी असणार. या सर्व गोष्टी आपल्याला ड्रॉप करून टाकायच्या. असं समजा की कचरा गोष्टी ह्या सर्व. आता तुम्हाला बॉस, तुमचा चॉक असणार आहे. त्याच्यानंतर हा तुमचा ऑर्डर ब्लॉक वगैरे. त्याच्यानंतर एच-टी-एफ ऑर्डर ब्लॉक काय असतो. तर या सर्व गोष्टी तुम्हाला हळूहळू एका लेक्चरमध्ये एक्सप्लेन केल्या जातील आणि त्यांचा वापर या सर्वांना कंबाईन करून तुमचा एस-एम-सी बनणार आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण 9 व्हिडिओ बघून त्यांची प्रॅक्टिस करून प्रत्येक व्हिडिओची इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करून सर्व कंबाईन करून मग तुम्हाला एस-एम-सी जमायला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तितकाच गेम पण पाहिजे की मी 9 व्हिडिओ पूर्ण बघणार. त्यात 2-2 तासाच्या बी असू शकतात, 3-3 तासाच्या बी असू शकतात. या व्हिडिओ मी बघून पूर्ण स्टडी करून मार्केटमध्ये अप्लाय करेन. तेवढाच पेशन्स तुम्हाला ठेवावा लागणार आहे. तेव्हा तुम्हाला जाऊन मी ई पोझिशन बाईंगची घेतली, लगेच मी सेलिंग का केली. त्याच्यानंतर मी परत इथं बाईंग 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 कंटिन्यू बाईंग का करत गेलो. त्याच्यानंतर एकदम मोठी मी सेलिंगची पोझिशन घेतली आणि इथपर्यंत एक्झॅक्ट का घेतली. त्याच्यानंतर लगेच त्याहूनही मोठी एक टार्गेट घेतलं मी बऱ्याच पॉईंटचं. ते जवळजवळ किती पॉईंटचे सांगतो ना तुम्हाला, जवळजवळ 1100-1200 पॉईंटचं टार्गेट हे काल मी घेतलं. हा स्टॉप लॉस अजून छोटा करता येईल आपल्याला, काही विषय नाही. हा 50-1 पॉईंटचा होईल इथं जर मी ॲक्युरेट स्टॉप लॉस लावला तर. बघा तुम्हाला इथं रिस्क रिवॉर्ड पण भरपूर मोठा भेटेल. तर तुमचा हा 10चा रिस्क रिवॉर्ड आहे. आपल्याकडे 30 रिस्क रिवॉर्ड असलेले पण ट्रेड भेटणार आहे आपल्याला. यामध्ये आहेत पण ते मी मार्क केलेले नाही आहे. वरच्यावर जे मला दिसते मोठमोठे ट्रेड दिसले मी ते मार्क करून ठेवले. ते सर्व 9 व्हिडिओ नंतर तुम्ही स्वतः येऊन मला एक्सप्लेन करणार की भाऊ असं असं असतंय, त्याच्यामुळे हा ट्रेड तुम्ही घेतला किंवा तुम्ही कुठे चुकले, काय चुकले, सर्व तुम्ही मला सांगणार. याची खात्री मी स्वतः घेतो. तर लिक्विडिटी म्हणून आपला वापर कसा केला जातो किंवा आपल्याला लिक्विडिटी म्हणून कसं मार्केटमध्ये उतरवलं जातं हे पहा. तर आपल्याकडे एक फेमस चार्ट पॅटर्न आहे डब्ल्यू. जसे की हा डब्ल्यू आहे, हा तुमचा झाला डब्ल्यू, ही त्याची नेकलाईन. जेव्हा इथं कॅन्डल वरती क्लोजिंग देते तेव्हा आपल्याला बाईंगची पोझिशन लावायची असं आपल्याला बऱ्याच युट्यूबरनी सांगितलंय. त्याच्यानंतर आपण इथे एक बाईंगची पोझिशन टाकतो. त्यानंतर काय करता लोक इथं रिटेस्टची वाट बघतात. इथं जेव्हा रिटेस्ट होईल असं तेव्हा एक पोझिशन बनवतं अजून एक. म्हणजे अशा प्रकारे 2 ठिकाणी रिटेलरला उतरवण्याचं काम एस-एम-सी वाले करतात. त्यानंतर आपल्यालाही माहिती आहे की डब्ल्यू तुमचा किती काम करतो. मिनिमम असं समजा की 70% डब्ल्यू तुमचं कामच करत नाही. 30% डब्ल्यू तुमचं काम करतो. हे असं का होतं की 30% काम करतो? कारण लक्षात ठेवा की त्यांना हे दाखवायचंय ना तुम्हाला की तुमचा डब्ल्यू काम करतोय. मग तुम्ही 30% काम करतोय या गोष्टीवर तुम्ही आयुष्यभर तो डब्ल्यू लावून द्या. तर तुम्ही इथं डब्ल्यू कडे बघून एक लक्षात घ्या की तुम्हाला इथून बाईंग करायला लावताय, पण मग खरी बाईंग कुठून येते माहिती आहे का? हे जे दिसतंय ना इथून बाईंग कुठे सुरू होती? इथून. एस-एम-सी वाल्यांचे ट्रेड कुठे असतात? एस-एम-सी वाल्यांचे ट्रेड कुठे असतात? इथं. इथून इथपर्यंत त्यांचं टार्गेट असतं. एकदा की त्यांचं टार्गेट झालं की ही पोझिशन कोणाला द्यायची? तुम्हाला. म्हणून तुम्हाला काय सांगितलं जातं की भाऊ तू ब्रेकआउट झाला का मग बाय कर. म्हणजे माझी पोझिशन प्रॉफिटमध्ये संपली, आता हे तुला घे. मी माझं प्रॉफिट काढून घेतो, ती पोझिशन तुला देतो, मग हे मार्केट असं खाली जाईल, मग तुझा लॉस होईल. अशा प्रकारे मार्केट काम करतं. आपल्याकडे अजून एक फेमस पॅटर्न आहे, हेड अँड शोल्डर. बऱ्याचदा दिसतो मार्केटमध्ये. ब्रेकआउट नंतर अशी तुमची सेलिंग झाली पाहिजे. पण परत बघा तुमची सेलिंग कुठून यायला सुरुवात होते? इथून. म्हणजे तुम्ही जेव्हा एंट्री करताय ऑलरेडी 50-60% सेलिंग येऊन गेलेली असते आणि तुम्ही तिथं सेलिंगची एंट्री घेता. मार्केट दमलेलं असतं, मार्केटला थोडी रेस्ट घ्यायची असते, म्हणून मार्केट इथून थोडंसं उलट्या दिशेला जातं आणि तुमचा स्टॉप लॉस घेतला जातो. अशा प्रकारे मार्केटमध्ये एस-एम-सी वाले रिटेलर लोकांना लिक्विडिटी म्हणून वापरतात. त्याच्यामुळे 99% लोक हे आजही रिटेलर लॉस.
बघा मित्रांनो, जोपर्यंत तुमच्याकडे एक बॅकअप इन्कम सोर्स नसेल ना, तोपर्यंत तुम्हाला ट्रेडिंगकडे बघायचं सुद्धा नाहीये. कारण तुमच्यासाठी खूप अवघड जाणार आहे. हां, जर तुम्ही असाल ऑलरेडी तुमच्याकडे पैसा पडलेला असेल, तुम्ही करू शकता. आणि डोक्यात जर असं असेल, की मी 2-3 महिने ट्रेडिंगचे व्हिडिओ बघितले, त्याच्यानंतर 1 महिना प्रॅक्टिस केली, मला ट्रेडिंग जमायला लागली, तर निव्वळ येडापणा आहे तुमचा. त्या तुम्ही जवळ-जवळ 5 ते 6 घंटे दिवसाचे दिलेच पाहिजे. त्यानंतर जी तुमची प्रॅक्टिस आहे, ती लाईव्ह मार्केटमध्ये पण झाली पाहिजे आणि तुमची जी बॅक टेस्टिंग आहे, तुम्ही ती पण करून बघितली पाहिजे. आता तुम्ही एक विचार करा, की इंजिनिअरिंगला लोकं 4 वर्ष लावतात. त्यानंतर 1-2 वर्ष एक्सपिरियन्सला जातो. तसेच डॉक्टर व्हायचं म्हटलं तरी 6-7 वर्ष त्यांचे पूर्ण डॉक्टर होईपर्यंत निघून जातात. तर मग आपण ट्रेडिंगच्या बाबतीत असं का विचार नाही करत? ॲज अ बिझनेस म्हणून सुद्धा आपण ट्रेडिंगकडे का बघत नाही? हं. कारण तुम्हाला इथं 3 ते 4 महिना प्रॅक्टिस करून कुठलीही गोष्ट भेटणार नाही. एवढं लक्षात ठेवा. इतकं सोपं असतं तर सगळ्यांनीच केलं असतं. त्यामुळे तयारी ठेवा. मी 1-1.5 वर्ष तरी पूर्ण मेहनत घेईन. योग्य ते नॉलेज घेऊन त्यावर काम करायला सुरुवात करेन आणि त्यानंतर जे माझं कॅपिटल आहे ते मार्केटमध्ये उतरवेल. त्याशिवाय तुम्ही वेडापणा करू नका. आपलं जे कॅपिटल आहे ते खूप मेन असतं. कारण जेव्हा तुम्ही शिकाल आणि शिकता-शिकता जर तुम्ही सर्व कॅपिटल बर्न करून टाकलं, तर तुमच्याकडं शिकल्यानंतर कुठल्याही प्रकारचं कॅपिटल उरणार नाही. तर बघा हे सर्व मी शिकलो कुठून? आय-सी-टी नक्की आलं कुठून? एस-एम-सी नक्की आलं कुठून? तर हे सर्व एक यूट्यूबर आहे, इंग्लिश यूट्यूबर आहे. त्यांच्या चॅनलचं नाव आहे आय-सी-टी. याची लिंक पण मी तुम्हाला वाटलंच तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकली. तिथून तुम्ही तो चॅनल व्हिजिट करू शकता. पण हा पूर्ण कंटेंट जो आहे तो इंग्लिशमध्ये आहे आणि त्यांच्या बऱ्याच व्हिडिओ आहेत. जवळ-जवळ 200-250च्या आसपास व्हिडिओ असतील शक्यतो. अजून तुम्हाला एक चॅनल सजेस्ट करायचा झाला, तर मी ज्यांच्याकडे शिकलो त्या सरांचं नाव आहे गार्डियर सर. जवळ-जवळ त्यांची जी हिंदीमधली सीरीज आहे, त्याचंच मी बऱ्यापैकी एक रेप्लिकेशन मराठीमध्ये करतोय. आणि त्यांनी जी सीरीज बनवली होती, ती सुरुवात त्यांची जवळ-जवळ डिसेंबर 2023 मध्ये केली असेल त्यांनी, डिसेंबर-नोव्हेंबर. मी जी करतोय ती लेटेस्ट जे मार्केट चालू आहे, त्या लेटेस्ट चालणाऱ्या मार्केटवर करतोय. त्यामुळे तुम्हाला त्या व्हिडिओमधून पण शिकायला भेटेल आणि मी जी करतोय त्यामधून पण शिकायला भेटेल. त्यामुळे तुम्ही त्यांचा सुद्धा चॅनल व्हिजिट करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन. यानंतरची आपली जी दुसरी व्हिडिओ असणार आहे, त्यामध्ये आपण फ्रॅक्टल म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर स्विंग तुमचे कसे व्हॅलिड, कसे इनव्हॅलिड असतात. म्हणजे एक प्रकारे आपण एस-एम-सी जी मेन एस-एम-सी आहे ती पुढच्या व्हिडिओपासून सुरू करणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जो बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन येऊन जाईल.